काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी मुंबईमध्ये परतणार। प्रकृती बिघडल्यानं शिंदेंवर साताऱ्याच्या दरेगावी उपचार सुरू होते। शिंदेंची प्रकृती फार नाजूक। संजय राऊतांचा टोला तर शिंदेंना डॉक्टरची गरज आहे की मांत्रिकाची? संजय राऊतांचा शिंदेंवर घणाघात। अशी कोणती शेती आहे जी अमावास्या पौर्णिमेला चालते? आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। शपथविधीची वेळ राज्यपालांकडून यायला हवी। आपला देश एक्सवर कधीपासून चालायला लागला? आदित्य ठाकरेंचा सवाल। महालात राहणाऱ्यांना शेती काय कळणार? आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले, त्यांना शिवसेना माहित नाही। गुलाबराव पाटलांचं उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार। आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। सर्वाधिक जागा आल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री होईल, अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। बावनकुळे शपथविधीची घोषणा करतात ते राज्यपाल आहेत का? संजय राऊतांचा सवाल। नागपूर हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनाआधी मुंबई विशेष अधिवेशन होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। बहुमत इतका आहे की आता अधिवेशन सागरवर किंवा नागपूरमध्ये घेतील, संजय राऊतांचा टोला। तर संसदेत प्रश्न विचारले तर अधिवेशन स्थगित करतात, संजय राऊतांची टीका। संजय राऊतांसारख्या दगडानं सगळा सत्यानाश केलाय, राऊतांना ठाकरेंनी ओळखावं। राऊतांमुळे 20 पैकी 10 आमदार शिवसेनेत यायला तयार, गुलाबराव पाटलांची राऊतांवर खोचक टीका। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक। गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता। शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। आज नागपूरमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन। शहराच्या संविधान चौकापासून आंदोलनाला सुरुवात होणार। आंदोलनामध्ये सुनील केदार यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होणार। निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेलं हे यश लाडक्या बहिणींचा असर नाही, तर निवडणूक आयोग आणि भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ, नाना पटोलेंचा महायुतीवर घणाघात। युगेंद्र पवारांचा मतमोजणीवर आक्षेप। बारामतीतील युगेंद्र पवारांच्या पराभवानंतर मतपडताळणीसाठी अर्ज। अजित पवारांनी युगेंद्र पवारांचा पराभव केला। ईव्हीएम मधल्या मतांबाबत यवतमाळमधील 3 विधानसभा क्षेत्रातून आक्षेप। आक्षेपावर 45 दिवसांनंतर पडताळणी होणार। ईव्हीएम हटवा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, शरद पवार पक्षाच्या सुनील भुसारा यांची मागणी। ईव्हीएम निकालावर जनता विश्वास ठेवायला तयार नसल्याचा सामनातून दावा। ईव्हीएम हा भारतीय लोकशाहीला लागलेला शाप असल्याचा आरोप। विकसित देशात ईव्हीएम वापरत नसल्याचीही रोखठोक मधून दखल। विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरांवर कारवाई केल्यानंतर आता पक्षविरोधी काम करणाऱ्या माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, भाजप आमदार सीमा हिरेंची मागणी। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आजपासून मनोज जरांगे तुळजापूर दौऱ्यावर। तुळजाभवानीचं आणि पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेणार। मनोज जरांगेंच्या उपस्थितीत धाराशिव ते तुळजापूर बाईक रॅली। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये पराभूत उमेदवार अविनाश ब्राह्मणकरांचे बॅनर झळकले। मतदारांच्या मनातील आमदार अशा आशयाची बॅनरबाजी। नाना पटोलेंकडून अविनाश ब्राह्मणकरांचा पराभव। बुलढाण्यामध्ये टिपू सुलतान जयंती मिरवणुकीमध्ये फटाके फोडण्यावरून 2 गटात राडा। धाड गावात दोन्ही गटाकडून दगडफेक। 33 जणांवर गुन्हे दाखल तर 18 जणांना अटक। यशवंतराव चव्हाणांच्या 40व्या स्मृतिदिनानिमित्त नाशिकमध्ये काव्य वाचनाच्या कार्यक्रमाचं आयोजन। काव्य वाचनातून राजकीय परिस्थितीवर कविता सादर। नागपूरमध्ये दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती। याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाकडून पोलिसांना निवेदन। मागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट सक्ती करणाऱ्याला विरोध दर्शवला। 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 16.50 रुपयांनी वाढ, म्हणजे 16.5 रुपयांनी वाढ। घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही। महागाईमुळे एसटी महामंडळाकडून 18% भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर। शासनानं हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबई पुणे प्रवास 50 ते 60 रुपये महागण्याची शक्यता। नाशिकच्या सीबीएस ते माढा वसाहत दरम्यान सिटीलिंक बस सेवा सुरू होणार। सिटीलिंक प्रशासनाचा निर्णय।
आज मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवल्या जातील। पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावरही आज मेगा ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल बेलापूर मार्गावरची सेवा रद्द, तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरची ठाणे पनवेल सेवाही रद्द। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा। 3 ते 17 डिसेंबर मुंबई उधना दरम्यान विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार। महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलाट तिकिटांच्या विक्रीवरती तात्पुरती बंदी। मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरची गर्दी नियंत्रित करण्यासाठी 2 ते 9 डिसेंबरपर्यंत बंदी। नोव्हेंबर महिन्यात तब्बल 1,40,00,000 लोकांचा विमान प्रवास, तर 18 नोव्हेंबरला 5,05,000 लोकांनी विमान प्रवास करत एका दिवसातील प्रवासी संख्येचा नवा विक्रमी टप्पा गाठला। मुंबईमध्ये मध्यरात्री पश्चिम द्रुतगती महामार्गावर रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई। बाईक रायडिंग करणाऱ्या 40 जणांवर गुन्हे दाखल। कारवाईमध्ये तब्बल 162 दुचाकी जप्त। आज मुंबई शहर उपनगर ठाण्यासह भिवंडीमध्ये 10% पाणी कपात होणार। मुंबईच्या पीसी येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणी कपात करण्याचा निर्णय। मुंबईमध्ये गारठा वाढल्यानं विजेच्या मागणीत घट। दैनंदिन मागणी 3000 मेगावॅटवरून 2500 मेगावॅटपर्यंत घटली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तापमानाची नोंद 9 अंश सेल्सिअस। कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर परिणाम। रायगड जिल्ह्यात कडाक्याची थंडी, पारा 18 अंश सेल्सिअसच्या वर, नागरिकांना शेकोटीचा आधार। नाशिकमध्ये गुलाबी थंडीची लाट, नाशिककरांची जॉगिंग ट्रॅक आणि व्यायामशाळेमध्ये मोठी गर्दी। या हंगामातील नीचांकी पातळी थंडीनं गाठली आहे। भंडाऱ्यामध्ये कडाक्याची थंडी घालवण्यासाठी नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतला। धुळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीत वाढ, तापमान 6 अंशांवर, जागोजागी नागरिकांकडून शेकोटी आणि उबदार कपड्यांना पसंती। थंडी वाढल्यानं नाशिककरांना चांगलीच हुडहुडी, थंडीपासून बचाव करण्यासाठी नाशिककरांची उबदार कपड्यांना पसंती। थंडीच्या लाटेमुळे भाजी काढणीसाठी विलंब झाल्यानं भाज्यांची आवक घटली, परिणामी भाज्यांचे दर कडाडले। सगळ्याच भाज्यांच्या दरात 10 ते 20% वाढ। निवडणुकांचा हंगाम संपताच कांद्याचे दर घसरले, सरासरी 1500 ते 2000 रुपये क्विंटल दर मिळत असल्यानं शेतकरी नाराज, शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी। नाशिकच्या कोटम गावात सरीवरंबा पद्धतीनं शेतकऱ्यांकडून कांद्याची लागवड, आधुनिक पद्धतीचा अवलंब केल्यानं 30% अधिक कांदा उत्पादन मिळणार, शेतकरी रवींद्र अदमानेंना विश्वास। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात, पुलाची दुसरी बाजू सुरू करण्यासाठी एप्रिल 2025चं उद्दिष्ट। मुंबईमध्ये म्हाडाची दुकानं खरेदी करण्याची संधी, व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीसाठी लवकरच म्हाडाची जाहिरात निघणार। मुलुंड, पवई, चारकोपमधील गाळ्यांचा यामध्ये समावेश। तुळजाभवानी देवीच्या चरणी परभणीतील भाविकाकडून 11 तोळे सोन्याची मोहनमाळ दान, जयश्री देशमुख या भाविकाचा मंदिर प्रशासनाकडून सत्कार। गुहागर तालुक्यातील नरवण गावातील नवलाई देवीची बगाड यात्रा संपन्न, देवदिवाळीच्या पूर्वसंध्येला उत्साहात हा सोहळा पार पडला। मुंबईमध्ये कुर्ल्यात खड्ड्यामध्ये पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू, विकास कामांसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना। गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणी चालकावर निलंबनाची कारवाई, सडक अर्जुनी रोडवर झालेल्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झालाय। नाशिकच्या गुंजाळनगर भागात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावरती पोलिसांचा छापा, 136 गॅस सिलेंडर, वजन काटा असा 11,15,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लातूरमध्ये मुख्याध्यापकाकडून 15 अल्पवयीन मुलींचा विनयभंग, लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, संबंधित प्रकरणाची दखल घेत विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचं तातडीनं निलंबन। पालघरच्या जव्हार तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वनविभागानं योग्य ती खबरदारी घ्यावी, नागरिकांची मागणी। पोर्नोग्राफी केस प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला ईडीचं समन्स, उद्योगपती राज कुंद्राला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठलाही ईडीचं समन्स। खऱ्यापेक्षा खोटं वेगानं पसरतं, आम्ही प्रत्येक गोष्ट कायद्यानं करतो, आमच्यावरचा प्रत्येक हल्ला आम्हाला अजून मजबूत करेल, उद्योगपती गौतम अदानींची अमेरिकेच्या आरोपांनंतर प्रथमच प्रतिक्रिया। गर्भपात करणाऱ्या अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख गुप्त ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टरांना आदेश। अयोध्या राम मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी पास हवा असल्यास मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक देणं अनिवार्य, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यापुढे विना आधार पास देणार नाही। पहलगामच्या बेताब वालीमध्ये पहिली बर्फवृष्टी, पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण।
फिंगल चक्रीवादळ तमिळनाडूतील करैकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकलं. महाराष्ट्रावरही परिणाम जाणवण्याची शक्यता. राज्यामध्ये 1 ते 5 डिसेंबर या काळामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. तमिळनाडूतील विलुपुरमच्या मार्कनमध्ये मुसळधार पाऊस. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. फिंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या कुड्डालोरमध्ये पावसाचं पाणी साचलं. एनडीआरएफकडून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.